नमस्कार मित्रांनो, दुकानाला रात्री 12 वाजेच्या आतच आम्ही आलो होतो. नमस्कार मित्रांनो, दुपारचे 2 वाजलेले. तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल की हत्तरगीला मी सकाळी 8 वाजता आलतो. सकाळी 8 वाजता वगैरे नाश्ता करून तिथंच झोपलो. आता उठलोय, दत्त भुवनला आलं. लय दिवसानंतर आज दत्त भुवनला जेवायचं योग आलाय. कमीत कमी आता माझ्या अंदाजे 2 महिने तरी होऊन गेले असतात दत्त भुवनला आलोय. पप्पू पण आलाय माग. आणि मेन म्हणजे आमच्या गाडीचा प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह झालेला आहे. कुठलाच आता स्टार्टर वगैरे एकदम व्यवस्थित बसतो, त्यामुळे कुठलीच अडचण नाही. पप्पूची गाडीचं जरा चालू आहे, चालली आहे गाडी. आता पुण्यात गेल्यावर बघूयात. तर जाऊयात मित्रांनो, पहिले जेवण वगैरे करून घेऊयात. गर्दी आहे, गाड्या भरपूर आहेत. पप्पूची गाडी पण आलीच बघा मागं. जाऊयात, जेवण करून घेऊयात. मित्रांनो, संध्याकाळचे 6:15 वाजलेत. आलो आता सालपेच्या घाटाच्या वरती फौजी ढाबा, साई ढाबाची इथं आलोले. चहा पिण्यासाठी थांबलो होतो. माग गाडी दिसती बघा आपली, आणि तिथं टपरी आहे. खोमने चहा, गुळाचा चहा आहे, पण मला काय आवडला नाही, एवढं काय टेस्ट लागली नाही. आत्ता पार्टीवाल्याला फोन केला होता कुंदन शेटनी. एवढा वेळ म्हणत होता 8 वाजेपर्यंत या, खाली करतो. पहिल्यांदाच या पार्टीकडे चाललो आहे आपण भरायला. आणि आता म्हणत आहे एक गाडी लावलेली आहे, 8 वाजता लावणार आहे. कारण की हमाल लोक आले नाही म्हणतो दिवसभर, त्याच्यामुळं तुमची गाडी रात्री 12ला लावतो आणि कुठल्याही परिस्थितीत खाली करून देतो. बघा मागं एकदम वातावरण कसं मस्त झालंय, कसं दिसतंय. एकदम थंडी आहे इथं, पण गाठा जरा जाणवतोय बऱ्यापैकी. कारण की डोंगरावर आहे, जरा आहे माथ्यावर आहे आम्ही, आणि चांगलंच हवागार सुटलेली आहे. आता 12 वाजता जायचं. पप्पू येतोय आता, एक 5 मिनिटात पप्पूची गाडी पण येईल. आणि अण्णा डायरेक्ट सरळ गेला, शिवापूर मार्गे जाणार आहे. कारण की त्याचा माल काळेवाडीचा आहे, त्यामुळं त्याला इथं येऊन काय फायदा नाही. मार्केटचा असता तर आला असता. आता जरा टाइमपास करत जायला लागेल, कारण की 12 वाजता बोलवलं. आता 12 वाजता बोलवलं म्हटलं, किती वाजता खाली करतात का किती लावतात वगैरे काय माहिती. का नंतर सकाळी म्हणतो काय नक्की नाही सांगतात. तर बघूयात आता पप्पूची वाट. पप्पू आलं की जाऊयात. एकदम मस्त वातावरण झालं मित्रांनो इथं. घाटा पण जरा जाणवतोय, बरं वाटतं. पण गरमीपेक्षा तर हे घाटा बरं आहे. बघा मागं कसं दिसतंय, सूर्य डुबतोय अजून, त्याच्यामुळं थोडं हे झालेलं आहे. या साईडला, मागच्या साईडला पलटण वगैरे साईडला रस्ता जातो लोणंद वगैरेला. तर बघूयात पप्पूची वाट. तो आला की निघूयात मित्रांनो. रात्रीचे 8 वाजलेत. जेजुरीच्या पुढं आलोय आता आम्ही. आता पार्टीवाल्याचा आत्ताच फोन आलता की ती गाडी 12 वाजेपर्यंत खाली होईल, पण आपल्या दुकानाच्या बाजूला एक जागा आहे, तिथं गाडी लावा आणि आपल्या त्यांच्या माणसाला सांगून ठेवा आणि निवांत झोपा म्हटलं. ती गाडी खाली झाली की तुम्हाला उठवतील ते. तर आता जेवण वगैरे करू इथं, कारण की पप्पू पण थांबल. कारण की 12-1 वाजता निघेल तो परत घरी जाऊन. तर तो सासवडलाच राहिलाय, कारण की त्याला काय सकाळपर्यंत गेला तरी चालणार आहे. कारण की 8-9 नंतर तिथं हमाल येते. तर बघूयात आता तो काय घरी जाऊन जेवण करतो का काय, का आमच्या बरोबरच करणार आहे काय माहित नाही. तो येतो, एक 5 मिनिटात येईल, मग कळल. इथंच एक जगताप लंच होम म्हणून आहे, मटण खानावळ.
तर बघूयात आता काय म्हणतात. तिथं जेवायचं का अजून पुढं कुठं मच्छी वगैरे भेटते तिथं जेवायचं प्लॅनिंग करतात. बघूयात मित्रांनो काय होतं ते. मित्रांनो सकाळचे 4 वाजलेत. दुकानाला रात्री 12 वाजायच्या आतच आम्ही आलो होतो. 12 वाजता वगैरे 11:30 पावणे 12ला आलो होतो. पण एक आमच्या पुढे एक वाशेची गाडी होती ती लावली होती. ती आता 3:30 पावणे 4ला खाली झाली. मी इथंच दुकानाच्या बाजूला गाडी लावून झोपलो होतो. आम्हाला विचारलं, आता उठवलं, आता दुकानाला गाडी लावली आहे रिवर्सनी, पण अजून काय त्यांनी गाडी चालू नाही केली. उशीर होणार आहे असा अंदाज वाटतोय. 5-6 हमाला आहेत पण जरा स्लो आहेत बहुतेक, कारण की मार्केट यार्डला आपलं टिंबर मार्केटचं जर असतं तर आपल्याला 100% गॅरंटी होती. 4ला जरी गाडी लागली तरी 8 वाजेपर्यंत ते खाली करतात आम्हाला, कारण की रेग्युलरचा त्यांचा हेचा अंदाज बरोबर असतो. 4 तासात ते कशी खाली करतात. आता बघूयात आम्हाला काय करतात काय नाही, कारण की मला अंदाज आहे 9-10 वाजवतील, असं 10 तरी वाजवतील साधारण. इथंच मला 10 वाजतील असा अंदाज आहे. बघू आता चढले, आता जरा गाडी हालत आहे मागं, बहुतेक चढले करतील. जर लवकर केलं तर बरंच होईल. पर 10 वाजवलं की मग तसं अजून तरी ऑर्डरची वगैरे काय आपल्याला कुंदन शेटनी सांगितलं नाही. अजून तरी काय ऑर्डर आलेली दिसत नाही, नाहीतर जायला लागलं असतं लगेच, किंवा एशियन पेंटला वगैरे गाडी सोडून यायला लागलं असतं. पण अजून तसं काहीच नाही. बघूयात आता किती वाजतं, नाही तर मग मार्केट यार्डला गाडी लावून घरी वगैरे जायला लागेल. आणि उद्या वगैरे गाडी परत असेल एशियन पेंटची ऑर्डर तो सोडायला लागेल. चेन्नईचं बघणार आहे, चेन्नईच म्हणतो आपलं कोचीनचं बघणार आहे काय होतं काय नाही. ट्रान्सपोर्टवाल्याला सांगून ठेवलेलं आहे की कोचीनचं असेल तर बघ म्हणून. तर बघू आता उद्या काय होतं. परत झोप येते आता. थंडी आहे इथं पण जेवढी चिकमंगळूरला वगैरे होती त्या साईडला, कर्नाटकला जरा आपल्यापेक्षा जास्त थंडी आहे. इथं थोडी कमी आहे. काल असं घाटाच्या वर जरा जाणवत होती भरपूर थंडी. तसं घाट उतरून खाली आलं तसं एवढं काय वाटाना. कुंदन शेट रात्रीच गेले इथून, मग गाडी लावली वगैरे आम्ही साईडला, त्याच्यानंतर ते रिक्षा करून घरी गेले. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.